नमस्कार. तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत. मित्रहो, आज आपण महात्मा फुले आणि त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन यावरती वेळेची मर्यादा लक्षात घेऊन भाष्य करणार आहोत. मित्रहो, महात्मा फुले यांचा कालखंड 1827 ते 1890 असा होता. हा कालखंड फार महत्वाचा आहे. या कालखंडामध्ये भारतीय समाज व्यवस्था अत्यंत आगळीवेगळी होती. प्रचंड जातीयता, धर्मांधता, कर्मठपणा आपणास त्या कालखंडामध्ये आढळून येतो. अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा होत्या. त्याचबरोबर कमालीचे अज्ञान, दुःख, दारिद्र्य आणि अंधश्रद्धाही होत्या. साहजिकच ब्रिटिश राजवट त्या कालखंडात असल्यामुळं आगतिकता, लाचारी आणि गुलामगिरीची मानसिकता समस्त भारतातील बहुजन समाजामध्ये असलेली आपल्याला दिसून येते. असे प्रचंड आगळे वेगळे प्रश्न त्या कालखंडातील भारतीय समाजामध्ये होते. बहुजन समाज गुलामीमध्ये खितपट पडलेला आपल्याला दिसून येत होता. साहजिकच महात्मा फुले त्या कालखंडात असल्यामुळं या प्रश्नांनी ते अस्वस्थ होत होते. या प्रश्नांची सोडवणूक नेमकी कशी करायची, या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी नेमका कोणता मार्ग होता, या मानव मुक्तीचा मार्ग शोधायचा असेल तर वैज्ञानिक दृष्टिकोनाशिवाय पर्याय नाही हे त्यांच्या लक्षात आलं. मग वैज्ञानिक दृष्टिकोन म्हणजे नेमकं काय? प्रायोगिक पद्धतीच्या आधारे कोणत्याही घटनेमागील कार्यकारण भाव तपासून पाहणे याला खऱ्या अर्थानं वैज्ञानिक दृष्टिकोन आपण म्हणतो. मग या ठिकाणी प्रायोगिक पद्धत म्हणजे काय? निरीक्षण, तर्क, अनुमान आणि प्रचिती या 4 पायऱ्यावरती आधारलेली ही प्रायोगिक पद्धत आहे. महात्मा फुल्यांनी तत्कालीन भारतीय समाजामधील असणारी सामाजिक परिस्थितीचं बारकाईनं निरीक्षण केलं, अवलोकन केलं, स्वतः अनुभवलं, त्याच्यावरती आधारित सातत्यानं विचार केला म्हणजे तर्क केला. त्या तर्कावरती आधारित काहीतरी नेमकं उत्तर शोधणं गरजेचं आहे, त्याच्यावरती चिंतन केलं आणि त्यांना जे उत्तर सापडलं ते म्हणजे बहुजन समाजास शिक्षण देणं गरजेचं आहे. आणि आज आपण पाहतोय भविष्यात हळूहळू महात्मा फुल्यांनी शिक्षण द्यायला सुरुवात केली. त्यामध्ये स्त्रियांचं शिक्षण असेल, गोरगरीब उपेक्षित दलितांचं शिक्षण असेल किंवा शेतकऱ्यांचं शिक्षण असेल, अशा पद्धतीनं स्वतः शाळा उघडल्या आणि बहुजन समाजाला खऱ्या अर्थानं शिक्षण दिलं. त्याची प्रचिती आज बहुजन समाजाचा बऱ्यापैकी सर्वांगीण विकास झालेला आपल्याला दिसून येतो. या पद्धतीनं निरीक्षण, तर्क, अनुमान आणि प्रचिती या 4 पायऱ्यावरती आधारित असलेली प्रायोगिक पद्धतीच्या आधारे महात्मा फुल्यांनी प्रत्येक प्रश्नाचं उत्तर, प्रत्येक घटना आणि प्रसंगाचं उत्तर या आधारे सोडवल्याचं आपल्याला दिसून येतं. म्हणजेच खऱ्या अर्थानं महात्मा फुल्यांच्या मध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन होता. त्यांचं मुक्त चिंतन या ठिकाणी सांगतं, विद्येविना मती गेली, मतीविना नीती गेली, नीतीविना गती गेली, गती विना वित्त गेले आणि वित्त विना शूद्र खचले. इतके सारे अनर्थ एका अविद्येनं केले. या पद्धतीनं त्यांनी संशोधनात्मक, चिकित्सक
प्रत्येक प्रश्नावरती अभ्यास केला, वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे सर्व प्रश्नांची सोडवणूक केली आणि या भारत देशातील समस्त बहुजनांना गुलामगिरीतून मुक्त करायचं असेल, त्यांना त्यांच्या पाया उभं करायचं असेल, त्यांचा सर्वांगीण विकास करायचा असेल तर शिक्षणाशिवाय दुसरा पर्याय नाही, हे एकमेव उत्तर त्यांनी या पद्धतीनं शोधून काढलं आणि तशा पद्धतीनं शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार केला. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. मित्रहो, दुसरंही याच पद्धतीने एक उदाहरण घेऊया. या भारत देशामध्ये पोर्तुगीज आले, डच आले, फ्रेंच आले, इंग्रज आले, मोगल आले, कित्येक परकीय अतिक्रमण झाली आणि भारत देश त्या त्या कालखंडामध्ये गुलाम झाल्याचं आपल्याला दिसून येतो. हजारो वर्ष भारत देशानं गुलामगिरी स्वीकारलेली आहे. याचं नेमकं कारण काय? याचं नेमकं कारण वैज्ञानिक दृष्टिकोनाच्या आधारे चिकित्सक निरीक्षण, तर्क, अनुमान या पायऱ्यांच्या आधारे केल्यानंतर त्यांच्या लक्षात आलं, या भारत देशामध्ये जातीयता होती, धर्मांधता होती, चातुर्वर्ण्य व्यवस्था होती. साहजिकच त्यामुळं भारत देशातील प्रत्येक नागरिक, बहुजन समाज वेगवेगळ्या जातीमध्ये विखुरलेला होता, विभागलेला होता. कमालीचे अज्ञान, अंधश्रद्धा, दारिद्र्य होतं, गुलामीची मानसिकता होती आणि शिक्षणाची बंदी, शस्त्रास्त्र बाळगण्याची, ती वापरण्याची बंदी आणि द्रव्य साठवण्याची बंदी, त्यामुळे दारिद्र्य होतं. या सर्वांच्या मुळे बहुजन समाज हा गुलामीत होता आणि याच एकमेव कारणास्तव भारत देशानं परकीयांची अतिक्रमण उद्ध्वस्त करू शकला नाही आणि पिढ्यानपिढ्या गुलाम राहिला. हे महात्मा फुल्यांचं संशोधनात्मक चिकित्सक असं उत्तर होतं, ते वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारलेलंच होतं. या पद्धतीनं महात्मा फुले विचार करायचे. महात्मा फुले फक्त वैज्ञानिक दृष्टिकोनावर आधारित विचार करायचे नाही, तर त्याची प्रत्यक्ष अंमलबजावणी करायची, प्रत्यक्ष वैज्ञानिक दृष्टिकोन जगायचे. याची कित्येक उदाहरणं तुम्हाला देता येतील. आपण त्यातली काही ठळक उदाहरणं पाहूया. मित्रहो, चातुर्वर्ण्य व्यवस्थेमध्ये महत्वाचे 4 वर्ण होते. त्यामध्ये ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य आणि शूद्र. या ठिकाणी महात्मा फुले माळी समाजातले किंवा व्यवसाय करणारे असल्यामुळं ते वैश्य या वर्ण व्यवस्थेतील 3ऱ्या टप्प्यामध्ये होते आणि शूद्रांचा जर स्पर्श झाला तर विटाळ मानला जात असत. त्या कालखंडामध्ये महात्मा फुल्यांनी आपल्या घरातील किंवा वाड्यातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला केला. केवढी मोठी क्रांती, केवढा मोठा वैज्ञानिक दृष्टिकोन. म्हणजे अस्पृश्यांचा स्पर्श झाला तरी चालेल, ती माणसं आहेत, त्यांना माणूस म्हणून जगण्याचा सर्व अधिकार आहे, त्यांना त्यांचे रास्त हक्क मिळवून दिले पाहिजेत. केवढी मोठी माणुसकी. ही माणुसकी वैज्ञानिक दृष्टिकोनावरती विचार केल्यामुळेच महात्मा फुल्यांच्या मध्ये आलेली आपल्याला दिसून येते. त्यानंतर दुसरं उदाहरण, या भारत देशातील 35 विधवा ब्राह्मण स्त्रियांची बाळंतपण त्यांनी केली. केवळ बाळंतपण केली नाहीत, तर त्यांच्यासाठी अनाथ आश्रम त्यांनी उघडली आणि ती व्यवस्थितरित्या चालवली. या 35 विधवा ब्राह्मण स्त्रियांची बाळंतपण केल्यानंतर त्यातीलच एक विधवा काशीबाई नातू या ब्राह्मण विधवा महिलेच्या पोटी जन्म घेतलेला यशवंत नावाचा मुलगा महात्मा फुलेंनी स्वतः दत्तक घेतला
आणि त्याचं शिक्षण व्यवस्थित पुढं करून घेतलं आणि भविष्यात त्याला डॉक्टर केला. या पद्धतीचं महात्मा फुल्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपणाला लक्षात येतो. जातीच्या पलीकडे, धर्माच्या पलीकडे विचार करण्याची त्यांची पद्धत होती. माणुसकी हाच केंद्रबिंदू त्यांचा होता. कित्येक विधवा महिलांची पुनर्विवाह त्यांनी लावून दिले, त्यांना त्यांचे रास्त हक्क मिळवून दिले, त्यांना स्वाभिमान, स्वावलंबन हे मिळवून दिलं. हे या ठिकाणी महत्वाचं आहे. पती निधनानंतर त्या कालखंडात स्त्रियांचं केशोपन करण्याची प्रथा होती. ही प्रथा कमालीची अनिष्ट असलेली आपल्याला दिसून येते. महात्मा फुले अस्वस्थ झाले. त्यांनी नाभिक समाजामध्ये जनजागृती केली. त्यांना ही प्रथा किती अनिष्ट आहे, चुकीची आहे, स्त्रियांच्या वरती अन्याय करणारी आहे हे पटवून दिलं. आणि या देशातील या अन्याय अत्याचाराविरुद्धचा पहिला नाभिक समाजाचा संप घडवून आणला. हे या ठिकाणी अत्यंत महत्वाचं आहे. म्हणजे सामाजिक जनजागृती केली आणि अनिष्ट चाली, रीती, रूढी, परंपरा याच्या विरुद्ध बंड पुकारलं, जनजागृती केली. हाच तर खरा वैज्ञानिक दृष्टिकोन महात्मा फुलेंनी अंगीकारल्याचं आपल्याला दिसून येतं. महात्मा फुल्यांना स्वतःला अपत्य नव्हतं, मुलबाळ नव्हतं. त्यांच्या घरातील आई वडील त्यांचं दुसरं लग्न करून लावून देण्याच्या संदर्भात चर्चा करत होते. पण महात्मा फुल्यांनी तो विचार सुद्धा त्यांनी केला नाही. त्यांनी उलट घरातील लोकांना ते म्हणाले, तुम्हाला सवत चालते तर सवता का चालत नाही. त्या कालखंडामध्ये अशा पद्धतीचा विचार हाच तर खरा वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारलेला विचार होता. त्या कालखंडात किंवा त्या कालखंडाच्या अगोदर या भारतीय समाज व्यवस्थेमध्ये सती प्रथा होती. समाजाला महात्मा फुले म्हणतात, तुम्हाला सती प्रथा चालते, सता प्रथा का चालत नाही. म्हणजे एखादा पुरुष मरण पावला, मृत्यू पावला, तर त्या चितेवरती महिलेला सुद्धा अग्नी देत असत. त्याला सती प्रथा असं म्हणतात. महात्मा फुल्यांचा उद्देश असा होता की जर एखादी स्त्री मरण पावली तर त्या चितेवरती पुरुषाला का अग्नी दिला जात नाही, म्हणजे सता प्रथा का चालत नाही. अशा डोक्याला झिंझिण्या आणणारे प्रश्न समाजाला ते विचारत होते. असे प्रश्न केवळ आणि केवळ वैज्ञानिक दृष्टिकोन जर असेल तर आणि तरच येऊ शकतात. हे या ठिकाणी नमूद करावंसं वाटतं. मित्रहो, धर्मांतराच्या बाबत महात्मा फुल्यांचं एक वेगळं चिंतन आहे. धर्मांतराच्या बाबत महात्मा फुले म्हणतात की या देशात आजपर्यंत जेवढी काही धर्मांतर झाली ती सर्वची सर्व धर्मांतरे केवळ तलवारीच्या जोरावरती किंवा बळजबरीनं किंवा आमिष दाखवून झालेली नाहीत. त्यातील कित्येक धर्मांतर ही केवळ आणि केवळ आपल्याच देशातील, आपल्याच बांधवांनी, आपल्याच धर्मातील लोकांनी अमानुष, अनिष्ट अशा अपमान, छळ, वागणूक दिली. त्याला वैतागूनच खऱ्या अर्थानं इथल्या बहुजन समाजातील लोकांनी स्वतःहून धर्मांतर केलेली आहेत. हे ठणकावून या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुलेंनी सांगितल्याचं आपल्याला दिसून येतं. धर्मग्रंथाबाबत सुद्धा त्यांचं मुक्त चिंतन आहे. महात्मा फुले म्हणतात, या पृथ्वी तलावरती कोणताही धर्मग्रंथ कोणत्याही ईश्वरानं रचलेला नाही किंवा लिहिलेला नाही.
तो प्रत्येक धर्मग्रंथ त्या त्या कालखंडातील त्या त्या धर्म संस्थापकानं स्वतःच चिंतन करून त्या त्या कालखंडातील जे सामाजिक प्रश्न त्यांना जाणवले त्यावरती आधारित त्या त्या धर्म संस्थापकानं लिहिलेले आहेत. ईश्वर प्रणीत नाहीत किंवा ईश्वरानं रचलेले नाहीत. हा त्यांचा ठाम विश्वास होता. कारण त्यांचा मुद्दा असा होता की जर खऱ्या अर्थानं ईश्वरानं तो जर धर्मग्रंथ लिहिला असता तर त्याच धर्मातील काही लोक उच्च काही लोक तुच्छ असा भेदभाव त्या ईश्वरानं कधीच केला नसता. यावरून त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन लक्षात येतो. याही पुढे जाऊन भारतीय व्यवस्थेमध्ये महात्मा फुले म्हणतात, या भारतातील भेद निर्माण करणारा वेद ग्रंथ आणि मनुस्मृती ग्रंथ हा दहन केला पाहिजे. कारण तो बहुजन समाजाच्या उपयोगाचा नाही, त्यांना त्यांचे रास्त हक्क मिळवून देणारा नाही. त्या दोन्ही धर्मग्रंथांची चिकित्सा केली पाहिजे. हा चिकित्साचा आग्रह महात्मा फुलेंनी केला. साहजिकच त्यामुळं आजपर्यंत एवढ्या मोठ्या महात्म्याला सुद्धा या भारत देशातील भारतरत्न नावाचा पुरस्कार आजपर्यंत त्यांना मिळाला नाही. हीच खरी मोठी शोकांतिका आहे किंवा खंत आहे. मित्रहो, ईश्वराच्या बाबत सुद्धा त्यांचं एक वेगळं चिंतन होतं. त्यांना अवतार घेणारा ईश्वर मान्य नव्हता, प्रकट होणारा ईश्वर मान्य नव्हता, साक्षात्कारात प्रकट होणारा ईश्वर मान्य नव्हता. दगड धातू मूर्तीमध्ये किंवा मंदिरे विहारे चर्च मठ मस्जिद यामधला ईश्वर त्यांना मान्य नव्हता. ईश्वरांना ते निर्मिक किंवा निर्माता असे म्हणत. त्यांचं मत असं होतं, सत्य हाच ईश्वर. आयुष्यामध्ये सत्यानं जगणं म्हणजे खऱ्या अर्थानं ईश्वराची पूजा केल्यासारखी आहे. आणि मानव सेवा हीच ईश्वर सेवा. जे दीनदुबळे आहेत, उपेक्षित आहेत, स्त्रिया आहेत, शूद्र अतिशूद्र आहेत, सर्वांना माणुसकीनं वागवावं, त्यांची सेवा करावी म्हणजे खऱ्या अर्थानं ईश्वर सेवा. असा हा वैज्ञानिक दृष्टिकोन महात्मा फुलेंचा असल्याचं आपल्याला लक्षात येतं. ईश्वराला दाखवलेलं नैवेद्य म्हणजे काय, तर जे गोरगरीब आहेत, अनाथ आहेत, जे भुकेलेले आहेत, त्यांना वेळेवरती अन्न देणं हाच खरा ईश्वराला नैवेद्य दाखवल्यासारखा आहे. असा त्यांचा त्या ठिकाणी वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारलेला विचार होता. आणि सद्गुणी राहणं, सदाचारानं राहणं हाच खरा ईश्वराचा नामस्मरण किंवा जप तप मानत होते. या पद्धतीचं ईश्वराबद्दल त्यांचं मुक्त चिंतन होतं. आत्म्याच्या संदर्भात सुद्धा त्यांचे एक वेगळे विचार होते. शरीरामध्ये जे चैतन्य असतं, जी एनर्जी असते, त्या चैतन्याला किंवा एनर्जीला जर आत्मा तुम्ही म्हणत असाल तर तो मला मान्य आहे. परंतु आत्मा शरीराच्या बाहेर जातो आणि तो भटकतो, असा जर वेगळ्या संकल्पनेतला आत्मा तुम्ही म्हणत असाल तर त्या स्वरूपाचा आत्मा महात्मा फुलेंना मान्य नव्हता. अनदी अनंत किंवा अलौकिक अशा वेगळ्या स्वरूपाचा आत्मा त्यांना मान्य नव्हता. या पद्धतीचं त्यांचं आत्म्याच्या संदर्भात मुक्त चिंतन असल्याचं दिसून येतं. मित्रहो, अंधश्रद्धेच्या संदर्भात स्वर्ग, नरक, पाप, पुण्य या संदर्भातील जे काही संकल्पना आहेत या कोणत्याही महात्मा फुल्यांना मान्य नव्हत्या. त्याचबरोबर आई वडील मृत्यू पावल्यानंतर त्यांचं श्राद्ध घालणं किंवा पिंडदान करणं त्यांना मान्य नव्हतं. जोपर्यंत आपले आई वडील अस्तित्वात आहेत
तोपर्यंत त्यांना चांगलं वागवणं, त्यांची सेवा करणं हे त्यांना मान्य होतं. या स्वरूपाचे त्यांचे आगळे वेगळे विचार होते. कर्म विपाकाचा सिद्धांत सुद्धा त्यांना मान्य नव्हता. कर्म विपाकाचा सिद्धांत म्हणजे काय? मागील जन्मी जो कोणी व्यक्ती असेल त्यानं जी काही पाप पुण्य केली असतील त्याची गोळाबेरीज म्हणजे संचित, आणि त्याचं भविष्यात मिळणारं, या जन्मात मिळणारं जे फळ असतं याला त्याचं दैव, प्राक्तान, प्रारब्ध, नशीब, भविष्य असं म्हटलं जातं. मित्र हो, हे प्रारब्ध, प्राक्तान, दैव, नशीब, भविष्य, संचित ही कोणतीही संकल्पना महात्मा फुल्यांना मान्य नव्हती. ती असं म्हणत याच जन्मामध्ये माणूस कसा वागतो, कसा बोलतो, कसा चालतो, तो कशी कर्म करतो, किती कष्ट करतो त्याच्यावरती आधारित याच जन्मामध्ये त्याला तशा पद्धतीचं फळ मिळतं. म्हणजे कष्ट केलं तर फळ मिळतं. चांगलं कर्म असेल, चांगली वागणूक असेल तरच खऱ्या अर्थानं चांगलं घडतं. या प्रकारची मान्यता, या प्रकारचे विचार वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारलेले त्यांच्यामध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. या पद्धतीचे आगळे वेगळे विचार महात्मा फुल्यांच्या मध्ये असलेले आपल्याला दिसून येतात. मित्रहो, धर्माबाबत ते म्हणतात, जर व्यवसाय म्हणून जर कोण करत असेल तर त्याला कधीही धर्म मानता कामा नये, किंवा दुसऱ्यांचं शोषण, पिळवणूक, लुबाडणूक, छळ, अपमान होत असेल किंवा उच्च तुच्छ असा भेदभाव मानत असेल तर त्याला कधीही धर्म मानता कामा नये. धर्म हा समतेवरती आधारित पाहिजे. समस्त मनुष्य प्राणी हा समान असला पाहिजे. संपूर्ण न्याय, स्वातंत्र्य, समता, बंधुभाव हा असला पाहिजे. अशा पद्धतीचा त्यांना धर्म मान्य होता. आणि म्हणूनच आयुष्याच्या शेवटी जाता जाता त्यांनी सार्वजनिक सत्य धर्म नावाचा ग्रंथ लिहिला. आणि हा ग्रंथ लिहित असताना उजव्या अंगाच्या बाजूला त्यांना पक्षघाताचा झटका आला, तरी सुद्धा त्यांनी डाव्या हातानं हा सार्वजनिक सत्य धर्म ग्रंथ लिहिला. आणि त्या ग्रंथामध्ये सुद्धा पंचशील, सदाचार याला त्यांनी आगळं वेगळं महत्व दिलं. आणि अंधश्रद्धांना कोणत्याही प्रकारे थारा दिला नाही, बंधुगिरीला थारा दिला नाही. अशा प्रकारचा त्यांचा वैज्ञानिक दृष्टिकोन आपल्याला असलेला दिसून येतो. आणि त्यांना अपेक्षित असणारे शिक्षण नेमकं काय होतं? शिक्षण म्हणजे काय? तर शिक्षण म्हणजे सर्वांगीण विकास, शिक्षण म्हणजे चारित्र्य संवर्धन, शिक्षण म्हणजे माणसातील माणूस घडवतो ते शिक्षण, जगण्यास लायक बनवतं ते शिक्षण, आणि अगतिकता, लाचारी आणि गुलामगिरी नष्ट करतं ते शिक्षण. या पद्धतीचं आगळं वेगळं शिक्षण त्यांना मान्य होतं. अशा पद्धतीचे वैज्ञानिक दृष्टिकोनावरती आधारलेले महात्मा फुलेंचे विचार होते. आजच्या या निमित्तानं, महात्मा फुलेंच्या जयंतीच्या निमित्तानं त्यांच्या या वैज्ञानिक दृष्टिकोनास माझा सलाम.